अजित पवार गटाचे राष्ट्रवादी खरी असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिलाय। बरोबर वर्षभरापूर्वी आयोगाने शिवसेनेवरही निकाल दिला होता। आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देत त्यांचीच शिवसेना खरी असा निर्वाळा दिला होता। जेव्हा राष्ट्रवादीवर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती तेव्हा अनेकांना शिवसेनेप्रमाणेच निकाल लागेल असा अंदाज व्यक्त केला होता। त्यांचा हा अंदाज खरा ठरलाय। पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निकालात काय साम्य आहेत जाणून घेऊयात। निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षातील बंडखोरी करणाऱ्या गटाला मान्यता दिली आहे। आयोगाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचंही प्रमुख पद रद्दबातल ठरवलं आहे। आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे दिले। आयोगाने शिवसेनेच्या 2018 सालच्या घटनेतील बदल अमान्य केलेत, तर राष्ट्रवादीचे 2022 साली अधिवेशन झालं होतं। या अधिवेशनात शरद पवार यांची झालेली पक्षाध्यक्षपदी निवड आयोगाने बेकायदेशीर ठरवली आहे। एकनाथ शिंदे यांनी पक्षातील प्रतिनिधी आणि संसदेतील लोकप्रतिनिधींचा आपल्याला पाठिंबा आहे असा दावा केला होता, तर अजित पवार यांनी सुद्धा 46 आमदार आणि 3 खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता। आयोगाने शिंदे आणि अजित पवारांचा हा दावा मान्य करत दोघांच्या बाजूने निर्णय दिलाय। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिली होती। राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला। हा निकाल देताना नार्वेकरांनी कुठल्याही आमदाराला अपात्र ठरवलं नाही। आता शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याचं ठरवलंय। आता सर्वोच्च न्यायालय यावर निर्णय देणार का, की पुन्हा हा बॉल विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात जाणार? याबाबत निकाल काही लागला तरी शेवटचा निकाल हा जनतेच्या कोर्टात लागणार असं जाणकार सांगतात। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।